नमस्कार, लोकतंत्र मिररच्या टॉप 25 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी आहे आपल्यासोबत पल्लवी. तर चला एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर. बीड खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यांची प्रकृती खालावली. डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा इराणला युद्धाची धमकी दिली. तणाव वाढण्याची शक्यता. सह्याद्री व्याघ्र भ्रमण मार्गाचा आराखडा जाहीर, काही गावे वगळल्याची माहिती. कोल्हापुरात औषध विक्रेत्यांचा मोर्चा, सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी. प्रधानमंत्री आवास योजनेतील 23 कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी छापेमारी. सातारा जिल्हा परिषद अध्यक्षा प्रिया शिंदे यांच्या कुणबी दाखल्याची पडताळणी सुरू. पदोन्नती मागणे हा अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल. एल निनोचा मान्सूनवर परिणाम शक्य, हवामान विभागाचा इशारा. देशव्यापी संपामुळे आज लाखो मेडिकल्स बंद राहण्याची शक्यता. सोलापुरात चोरीच्या घटना वाढल्या, पोलिसांकडून नागरिकांना सतर्कतेचं आव्हान. 11वी परीक्षेसाठी यंदा 5 फेऱ्या, मुलींसाठी स्वतंत्र फेरी. सोलापूर जिल्हा बँकेत 800 पदांची भरती प्रक्रिया ऑनलाईन होणार. आठवड्यात 4 दिवस काम, 3 दिवस सुट्ट्यांच्या नव्या पद्धतीवर चर्चा. संभाजीनगरमध्ये मृत चिमुरडीच्या हातात खाऊचं पॅकेट, हळहळ व्यक्त. पुण्यात उपचार दरम्यान 6 वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू, संतापाची लाट. ओबीसी नॉन क्रिमिलियर मर्यादा 15 लाखांपर्यंत वाढण्याची चर्चा. IAS अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या पुन्हा बदलीचे आदेश जारी. उल्हासनगरमध्ये गुंगीची औषध देऊन फसवणूक, दोघांना अटक. रिझर्व्ह बँकेकडून महाराष्ट्रातील एका बँकेचा परवाना रद्द. E20 नंतर आता E30 पेट्रोलची तयारी, केंद्र सरकारचा मोठा निर्णय शक्य. पाव आणि ब्रेडच्या किमतीत 10% वाढ. नवी मुंबई विमानतळ नामांकन याचिकेवर सुनवाई, सर्वोच्च न्यायालयाचा नकार. महाविद्यालयातील रिक्त जागांची माहिती आज जाहीर होणार. UPI द्वारे EPF रक्कम काढण्याची सुविधा लवकरच उपलब्ध होण्याची शक्यता. धक्कादायक, कुत्र्यांसाठी दयावरणाला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी. सध्या इतकंच. बघत रहा लोकतंत्र मिरर.